धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं यासाठी जालना येथे दीपक बोराडे यांचा उपोषण सुरू आहे। त्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आज धनगर समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। परभणी जिल्ह्यातही आपण या ठिकाणी पाहतोय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये धनगर समाजाकडून चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। पोखरणी या ठिकाणी आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणावर धनगर समाज बांधव या ठिकाणी एकवटलेले आहे। खरं तर दीपक बोराडे यांच्या आंदोलनाच्या समर्थनामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे। भाई काय सांगाल, आज चक्काजाम आंदोलन केलं आहे, काय प्रमुख मागणी आहे? सुरुवातीला आपली एक दुरुस्ती करतो मी, एसटीच्या आरक्षणाचा आम्हाला समावेश करायचा नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात हे आंदोलन सुरू आहे। गेल्या 70 वर्षापासून लढा सुरू आहे। धनगर समाज बांधव परत एकदा तळागाळातला समाज बांधव रस्त्यावाला संघटित झाला। आपण सर्वांनी पाहिलं असेल, जालना येथे लाखो समाज बांधव एकत्र आलेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला समाजाच्या वतीने मी विनंती करतो की आपण जरी विविध मागण्या मान्य केल्या असल्या, आमदार केले, खासदार केले, सोलापूर विद्यापीठाला आलेल्या लोकांचं जरी नाव दिलं असलं, सोलापूर विद्यापीठाला जरी नाव दिलं असलं, पण जी मूळ मागणी आहे एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी ती तात्काळ झाली पाहिजे। यासाठी परत एकदा समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे। कालच मुख्यमंत्री साहेबांसोबत जवळपास 2.5 तास चर्चा झालेली आहे। शिष्टमंडळामध्ये 30 लोक होते, जालन्यातले 10 लोक होते, काही अभ्यासक होते, वकील होते। सविस्तर चर्चा केली आणि लवकरच कसा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होईल यासाठी मुख्यमंत्री पण पॉझिटिव्ह आहेत, पण नुसतं पॉझिटिव्ह असून चालणार नाही, तर तात्काळ अंमलबजावणी कशी होईल यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी पावले उचलायला पाहिजे। आज किती ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं? आज महाराष्ट्रामध्ये आणि खास मराठवाड्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 9 तालुक्यामध्ये जवळपास मला वाटते 36 ठिकाणी आज परभणी जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर धनगर समाज बांधव आज रस्त्यावरती आहे। खरं तर जिल्ह्याच्या 9 तालुक्यामध्ये आज धनगर समाजाकडून चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पोखरणी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।